आमचं म्यावाचं दूध पिलं आणि सकाळचे 5:45 वाजलेले आहे. अंधार 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 दिसतोय ना. मी तिकडून आली, त्या घराकडून आली, माझ्या मागं गेलं दूध पिऊन. माझा चहा ठेवलेला आहे. चला आता सगळा बाळ बिस्तारा घेऊन जाते मी तिकडं. आता सगळा आता म्हणाल की तुझं घर सोडून तू इकडं कुठं आली होती झोपायला. तर अंगारकी चतुर्थीच्या दिवशीच मी तुम्हाला सांगितलं की काका हे ज्या वेळेस रक्षाबंधन होतं त्याच्या आदल्या दिवशी तिकडं पुण्याला गेलेले आणि ते आज येणार आहे. म्हणजे आज किती 17 तारीख आहे. तर मग आता हे सर्व जे आहेत ना, तसं तर मी डेली आवरते, पण आज विशेष करून छानपैकी आवरायचं आहे. म्हणजे सर्व पुसून बिसून घेऊन आवरायचं आहे, कारण ते येणार आहे. म्हणजे मग त्यांचं पण कसं आईला आल्यावर दिसायला पाहिजे ना हे सर्व फ्रेश. त्यासाठी आता हे मी सर्व व्यवस्थित आवरून घेत आहे. आका आणि काका हे मध्येच असे कसे गेले, कारण गणपतीच्या सुट्टीला तर गेले असते तर छान झालं असतं पुण्याला, कारण तेव्हा गणपती बसलेले असतात. पण कसं आहे आता रक्षाबंधन पण होतं आणि ते एक निमित्तचं होतं. आणि शिवाय ते जत्रेतल्या वस्तू वगैरे घेतल्या होत्या, म्हणजे यात्रेमधल्या वस्तू घेतलेल्या होत्या त्या पण द्यायच्या होत्या. आणि शिवाय दरवर्षी कसं आकाचं चेकअप असतं आणि मी ती चेकअप करायला जात असते डॉक्टरकडे. तर त्यावेळेस मग तर ती म्हटली की गणपतीच्या वेळेस जाण्याऐवजी आधीच गेलेलं बरं आहे, कारण गणपतीच्या वेळेस ना खूप पाऊस असतो आणि मग काय ती म्हणते की गणपती पाहायलासुद्धा भेटत नाही. त्याच्यामुळे मग ते आता जाऊन येणार आहेत. तर म्हणजे आता हे सर्व खोल्या वगैरे सर्व आता मस्तपैकी झाडून घेते आणि पुसून पण घेते. आणि त्याचबरोबर आता तसं मी आता हे ओट्टा बिट्टा सगळं स्वच्छ करून घेते, माडबीट सुद्धा हा घासून घेते. शिवाय बाथरूम वगैरे सुद्धा सर्व स्वच्छ करते. तसं तर माझं फक्त इथं येऊन मी झोपत होते, बाकीचं काय मी स्वयंपाक वगैरे सगळं माझ्याच रूममध्ये करत होते, म्हणजे माझ्याच घरामध्ये करत होते. फक्त संध्याकाळी मी येत होते. पण तरी पण की काही म्हणजे काही म्हटलं ना तरी बंद जरी खोली असली ना तरी काय होतं की धूळ वगैरे कशी बसते ते कळत नाही. तरी आता मी खिडक्यांना ना असं कडेकडेला आहे ना पार ते फडकंसुद्धा लावून ठेवलेलं होतं, कारण कसं आहे साफ वगैरे मागच्या वेळेस निघाला होता पण तो काही घरात आला नाही. पण तरी मी लावून ठेवलं एक सेफ्टी म्हणून. आता चला हे जे सर्व पाणी आता कुंड्यांना वगैरे पण देते, तसे रोजच देते म्हणा मी हे झाडांना. तर आता तिच्या कुंड्यातले फुलं पण आता बऱ्यापैकी आहे छान. अजून आता म्हटलं नको सुकलेले दिसले म्हणजे मग ती म्हणाल तू कुंड्यांना पाणीसुद्धा नाही घातलं का. तर तुळशी वगैरे पण देते. तसाही पाऊस चालूच होता म्हणा, तरी पण देते मी. आणि आता हा सर्व ओटा वगैरे पण बाहेरचा जो आहे तो मी स्वच्छ धुवून घेते, कारण कसं आहे पाऊस चालू आहे त्याची 2-3 दिवसापासून. आणि मग ये जा करता करता ते चपलाच्या खाली जी माती लागलेली असते ती मातीसहित काय होतं तो ओटा खराब होऊन जातो. त्याच्यामुळे मग तो ओटाही धुवून घेते. आणि आता हे बाथरूमसुद्धा असा ब्रशने वगैरे घासून घेते. आणि त्यानंतर आता मग मी माझं सर्व हे एवढं आवरून झाल्यानंतर घरी जाते. आता साचीला जो ड्रेस घेतला होता तिला खूप आवडलेला होता, त्याचे फोटो पण तिने सेंड केले आणि मी तुम्हाला ते दाखवलेले पण आहे याआधीच. तसं आता पाऊस चालू आहे त्याच्यामुळे गवत काही काढणं आता शक्यच नाही आहे, कारण आता रिमझिम आता सारखीच पडू राहिलेली आहे जवळजवळ 2 दिवसापासून. आणि मग म्हटलं ते आता ती तर बाजूलाच ठेवा आणि आता काय घरातच आपलं काही खुडबुड असेल ती. तर आता चला आता हे माझं इकडचं तर आता झालेलंच आहे जवळजवळ आवरून सगळंच. चला आता सर्व तिचं घर आवरून घेतलेलं आहे, हॉल पण आवरलेला आहे, त्याचबरोबर आता किचन पण अगदी स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि ओट्यावर सुद्धा पाणी मारलं आणि सगळीकडं म्हणजे सगळ्या कुंड्यांना पाणी देऊन ठेवलं. तर चला आता जाते घरी. माझा सारा बाळ बिस्तारा घेऊन आता तिकडचं आवरलं तर इकडचं आवरावं लागेल. हे सगळं गवत काढलेलं आता पुन्हा उगवणारच आहे. तर काल मी इकडचं काढलं, हे काय इथलं पण मी गवत काढलं. हे झालं माझं सगळं गवत काढून निघत नव्हतं. तर मला लवकर हे सापडा ना काय कुठं गेलं म्हटलं, खुरपं कुठं गेलं. नंतर वेळाने काढत बसले आणि फायनली कुठं भेटलं मला ते. मी इकडं गवत काढलेलं होतं आणि इथं गंज घालून ठेवलेलं होतं ना, तर इकडचं मी जेवढं मोठं होतं ते तेवढं काढलं. नंतर म्हटलं हे खुरपायचं नंतर खुरपून घेऊ. अगदी थोडं येते बरंचसं मोठं. आणि ह्या इथं गंज घालून ठेवलं होतं तर याच्या खाली खुरपं होतं, तर इकडचं सुद्धा काढून घेतलं मी. हे
म्हणजे जेवढं उपटता येईल तेवढं हे जे होतं ना केनपाट उपटलं तेवढं काढलं आणि बाकीचं आता हे खुरपावं लागणार आहे. तसं आता ते वाढणारच आहे म्हणा, कारण पाऊस कंटिन्यू चालू आहे, पाठीमागं तर भरपूर आहे आणि हे वाढणार तर आहेच आहे. हे इकडचं आता इकडं पुन्हा वाढायला सुरुवात झालीच आहे म्हणा. तर आता पुन्हा हा गवत झाल्यावर पुन्हा नजारा वेगळा राहील. जरा गवत काढल्याचा नजारा घेते आणि आता हे घेते सर्व झाडून. आता तिकडचं आवरलं आता इकडचं आवरून घेते. तेल लावलं डोक्याला, आज केस धुते मी. पाऊस पडायला लागला का हे माझ्या घराची दुर्दशाच होती. आता इथून मस्त भांडे लावून गेली होती, पण तरी पडायचं ते पाणी कुठं पडलं, इथं पडलं. काका म्हटले आता पत्रे बदलू म्हणे आपण. तर कधी बदलायचे काय माहिती. हे तिथंच गळत आहे आणि ते पण कसं शेजारच्यांचं ते फांदी तोडली होती, त्या पत्रावर पडली होती दापकान, त्याच्यामुळे ते फुटलं. बाई असं कुठं घर चालू पाहिजे गांधील माशीचं. नाळखंडाच्या आतमध्ये पण चालू आहे आणि इथं वरती पण. हे आता काढून टाकते, याचा काही उपयोग नाही, कारण हेच नाही मधी हे छानपैकी असं वाजवायला होतं, पण हे तुटलं. असं नकलप लावलं मी आणि मस्तपैकी केस पण धुवून काढले आणि बाकीचं बाहेरचं पण आवरलं. काकाचं जसं आवरलं तसं मी पण आवरून घेतलं. इकडचाही वट्टा बिट्टा धुवून काढला, इकडचाही वट्टा घासला, चांगला घासला, म्हणजे शेवळ झालं होतं ना त्याच्यामुळं. आणि ते पाणी जायला सुद्धा मी जागा केली, नाही तर ते पाणी सगळं इकडं जायचं आणि त्याच्यामुळं मग ते आणखीन गवत वाढायचं. चला आता 12 वाजले, अक्काची त्यांची वाट पाहू राहिली आहे आणि मी पण इकडं किचन ओटा वगैरे सगळं सकाळी घासून. आणि हे घासायचं म्हटलं ना बेसिंग नाही आहे, त्याच्यामुळे हे सगळं पाणी येणं असं इथून असं धुवून असं काढावं लागतं आणि याच्यामुळंच मग ते ओट्टा बिट्टा पण घासून काढला मी. बाहेरचं धुवून काढला, घासला नाही, धुतला आणि मग तिकडचं खालचं काढलं मी घासून. म्हटलं आता ते शेवाळलं येते तर घासूनच काढावा. हे दिवस हा ओट्टा असं खराब झालेला दिसत नव्हता, कारण ह्या फांद्या ना फार अशा वाढलेल्या होत्या, पार इथपर्यंत यायच्या ना. मग ह्या फांद्या पण मी कालच तोडल्या सगळ्या. आता म्हटलं याचा काय व्हिडिओ बनवायचा. म्हटलं जाऊ दे, आता हे आपली कामं करून घ्या. ते व्हिडिओच्या नादामध्ये ना मग कामाचं जरा थोडंसं ढिसाळपणा होतो, कारण मग ते अँगल घ्या हे करा आणि पुन्हा उठा आणि पुन्हा बसा. एकदा कामात मग रमलं का रमतं. आता बसावं म्हटलं इकडचं पण गवत काढायला. इकडचं भरपूर वाढायला आहे, तिकडचं आता वाढतच जाईल पुन्हा, कारण ओली जमीन आहे तर वाढत जाईल. तर हे आहे तर हे घ्यावं काढून. ही की शाळाही आणून ठेवली तिने गांधीलवाशी. हो तिची पिल्लं एक करून आणून ठेवीन आता. हे सुद्धा घासून ठेवले. आता त्यांनी थंड चांगले वाळले, आता तिथे ठेवून जागेवर. आणि बाजार पण आहे आणि आज रविवार असल्यामुळे बाजार पण आहे आणि मग तिथे तेवढंच रिकामे करून ठेवले. आणि मग काय बटाटे कांदे त्याच्यामध्ये ठेवते. हे असं काम राहतं, रविवार आहे म्हणून काम नाही तसं. पण मग आता ओट्टा धुतला ना तर मग काय होतं, काका ते आता येतील जवळजवळ आता अर्धा तासाने येतील आणि मग आल्यानंतर मग दुपारी तर जातीलच ना बाजार करायला. आणि मग तेव्हा मग हे टारलेमध्ये मग ते स्वच्छ म्हणजे त्याच्यामध्येच बटाटे वगैरे ठेवावे लागतील ना. आणि असं काही नाही की रविवार आहे म्हणून मी घासलं, कारण हा ओट्टा घासला ना मी, त्याच्यामुळं मग हे सर्व जेवढं आहे ना तेवढं घासून काढत असते. पण मिक्सर सुद्धा मी काय केलं, घासला नाही म्हणा पण चांगला पुसला मी तो असं चांगला लिक्विड वगैरे लावून असं. म्हणजे मग ते जरा थोडंसं, कारण ते किती नाही म्हटलं तर काय होतं की आपण इथं फोडणी देतो, मग फोडणी दिल्यानंतर हे सगळीकडे हे तेलकट होऊन जातं, हे सुद्धा तेलकट होऊन जातं. हे सगळं तेलकट असं झालेलं होतं, म्हणजे असं चिकट होतं. ते एवढं काम पडत नाही, फक्त बटाटेच काढायचं काम पडतं, तिथं एवढं पण पडत नाही. जवळ आता 2 वाजत आले आणि काका नाका आलेली आहे. त्यांना तर मी ना चावी नेऊन देते. ते कोणाच्या तरी गाडीवर आले, कारण गाडी इथंच ठेवून गेले. ते कोणाला काय माहिती. मी केव्हाची फोन करते बरं का त्यांना. का ग मी बघाशी फोन लावत होते, म्हटलं कुठपर्यंत पोहोचले. एंगेज येतो आता तो. आणि मग तू तर बोलत होती ना, कोणाशी तरी बोलत होती. हा का, कोण आलं तू सोडवायला.
जाताना ते बहिणीची गाडी होती ना, मग बहिणीच्या गाडीमध्ये गेले होते, कारण ते आशूकडे गेले होते, त्याच्यामुळं मग त्यांना गाडी होती 2-4 चाकी. नाहीतर मग काय करतात, ही गाडी घेऊन जातात आणि त्यांच्याकडेच ठेवतात. आता सोडवायला आले होते ते. नवीन चप्पल घेतली, पाहिलं का आता मी ते आपण ते 2 जोड घेतलेले. कार्यक्रमात उचलला पण मला चप्पलच पुढे घालाय. आता मिशोवरून आम्ही 2 चप्पलाच्या जोड घेतल्या ना, ती ठेवली तर ती चांगली घालून गेली. अच्छा, मला वाटलं माझी चप्पल हरवली काय. ती हरवली असती, ती परवडली असती. चप्पल 250ची होती ती. हा का, मग ही काय चांगली नाही का. ही गेली तरी विचार नसता केला. ती मग जातानाच मग आपल्या एखादी प्लास्टिकची चप्पल ठेवा का नाही. आवरले घर भांडे घाला. चला अक्कल त्यांना दूध देते, कारण दूध पण नाही आणलंच नाही आज. हे कुत्रे काही जाऊन देते नाही, आणून देते नाही. ते तिकडून आणावं लागत आहे. पण ते कुत्रे 2-3 कुत्रे ना असे अंगावर येतात ना. म्हटलं जात बाई, तिला म्हटलं मग येताना गावातूनच घेऊन ये. तर मग आता दुपारी बाजार आहे, तर काका घेऊन येणार आहे दुपारी. धर का, धर पटकन, मला जायची बघायचं. आता वरच्या टाक्या भरायच्या. माझी पण टाकी भरायची. त्याच्यासाठी आता आहे ना काका गेले पाणी चालू करायला. मग पाणी संपलं असेल बरंच. आता सकाळची लाईट आहे तर. आणि काका गेले आणि असं झालं की मोटरच बंद. म्हटलं असं कसं बाई, काका गेल्यानंतरच अशा कशा गोष्टी घडतात. आणि मग नंतर मग त्यांच्या याच्यातलं पाणी होतं, त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नव्हता. चला आपण आता विहिरीकडे जाऊ. 2-4 दिवस चांगला पाऊस झाला आहे की पाहू आता विहिरीला पाणी आहे का काय. चला किती आलं बघूया. शेंगा आल्या आहे बरं का आपल्याला. आणि यांनी मका आहे ना, मक्याची कुट्टी केली. हा ना, इथून जरा थोडंसं हेच वाटायचं मकामुळं जायला. थोडी सोयाबीन. अरे बापरे, भरपूर दाट आहे. इकडं फवारा मारला होता ड्रोननी त्या दिवशी. काकांनी आता आहे ना हे लावले. याला पण शेंगा आल्या बघा. आणि आत्ताशी येऊ राहिलेले असं आहे. आत्ताशी येऊ राहिलेलं आहे शेंगा. काकांनी त्याला बिच्चण लावलेलं आहे. काका बसले फोनची वाट पाहते. इथं ड्रोन मारला होता. बंद करून ठेवले आता. काकांचं त्यांचंच पाणी वापरलं. मग मी 17 बोटं घालणारे त्या कोणाचं तर काही म्हणावा. आणि असं चांगलं नाही ना. पण काय माहिती तुला पोत लागेल. कोणती जाईवर पोत थांब जरा. अक्काने पुन्हा मला बेंटेक्स आणलेली आहे. याच्यात का हां सापडली. ओहो सुपर आणली. वा 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 वा. हां म्हणजे ही ती मला लईच हे वाटायचं ना. ही जरा साखळीचं छान वाटतं. 200 रुपयाची घेतली आहे अक्काने. छान आहे. आता आपण पूर्ण उघडू. भया पळीचंच आणलं. राहू दे ना. प्रवास करते एकटे. मंगळसूत्र पाहिजे मला. हा मग पदकाचं काय झालं. पदक आणायचं ना. पदक पाहिजे अशीच. तर एवढी मोठी आहे. मला कशी दिसते आता आपण घालून पाहूया. सारी जिंदगी काही मी मेकअप केला नाही. आता करायला लागली. केला म्हणजे जेव्हा करायचं तेव्हा. ते असं छान बरंच मोठी आहे ती. अशी चैनची साखळी टाईप. म्हणजे कुठं बाहेर गेलं तर घालून गेलं तरी काही प्रवास करताना काही भीती नाही. ओढलं बिडलं तरी काय गं आहे की नाही. सोडायचं काय सोनं घालावं. दादा
ते पहिले ना इथं असं तुटत होतं ना, तर इथं तुटत होतं इथं असं, तर मग तारेने ते करून घेतलं होतं. छान आहे, दोन्ही घालता येईल हे की नाही. छान आहे की नाही. अक्काने मला आणलं हे मंगळसूत्र. आणि आज मी सगळं घातलं आहे बेंटेक्सचं म्हणजे ही बेंटेक्सच आहे ना का, अंगठी हे ते. काका म्हणते एवढा मेकअप काल केलं. म्हटलं ठेवू काय करू, म्हटलं ठेवू काय करू. कोणत्या कार्यक्रमाला जात नाही, कुठे फिरायला जात नाही. बरं आहे आपलं. असं खरोखर वाटतं का काका. असं घालणं पण योग्य नाही. कुठे घेतलं म्हटली. आळंदी की तिकडं मागच्या वेळेस घेतलेलं ना ते तुळशीबागेत घेतलं होतं ना. आता आळंदीला गेले होते पाया पडायला, तिकडे गेले असते तेव्हा घेतलं असं. मग देऊला जायचं ना. आले का फोटो नाही पाहिजे, फोटो टाकायचा तुझ्या याच्यात. काकाचा मी काय ग्रुपला आहे का, मी ग्रुपमध्ये तरी आहे का. मला म्हणते फोटो टाकला. चला छान सजली मी, रोज घालायला बरे. आज रविवार. काका मगाशीच आले, टाकी वगैरे भरली, पाणी वगैरे भरलं आणि मग बाजार करून आणला. तर सांगितलेल्या भाज्या सांगितलं होतं 2-4, म्हटलं सिमला मिरची घेऊन या. हीच एक्स्ट्रा घेऊन आले. चला आता घेते भरून. आणि सगळी भांडी सुद्धा घासून टाकली मी, जी आहे ती याच्यामधली. मी काय असं पुसत नाही, त्याच्यासाठी काही लिक्विड वगैरे नसतं माझं. डायरेक्ट आपलं पुसून घ्यायचं, भांडे वगैरे घासून घ्यायची ती. आणि ती त्याच्यामध्ये थोडंसं आपलं डिटर्जंट टाकायचं, मस्त पुसून घ्यायचं. सगळं भरते बाजार. रविवारचा संपूर्ण स्पेशल व्लॉग तुम्हालाच कसा वाटला जरूर कमेंट करा. आणि भेटूया आपण अशाच नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.